आजचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे। सोशल मीडियावर आपण आपल्या उद्योगाची, व्यवसायाची ऍड करून, जाहिरात करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो। हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांसाठी योग्यच आहे, पण याच सोशल मीडियाचा उपयोग करून काही लोक, कंपन्या फसव्या ऍड करून सामान्य लोकांना कंगाल करून अक्षरशः भिकेला लावत आहेत। नमस्कार, मी किरण देवराज आर्टच्या माध्यमातून जुगार या विषयावर आज घाव घालणार आहे। खरं तर चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे आणि या चित्रपटातील हिरो सर्वांचाच आदर्श असतो। भारतातील प्रमुख अभिनेते, हिरो आजकाल सर्रासपणे जुगारांच्या ॲपचे पैशासाठी प्रमोशन करताना दिसतात। याच अभिनेत्यांच्या प्रलोभनाला भुलून कित्येक लोक भिकेला लागलेले आहेत। या जुगार आणि व्यसनाच्या जाहिरातीवर भारत सरकारने पूर्वीच बंदी घालायला पाहिजे होती। अजूनही सरकारला या विषयाचे गांभीर्य दिसत नाही। यामुळे कित्येक परिवार उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय। मध्यंतरी सोलापूर कुर्डुवाडी येथील एक युवक चक्री गेम या ऑनलाईन जुगारात 90 लाख रुपये, 6 एकर जमीन, 2 तोळे सोने, एक ट्रॅक्टर हरला। आता हे पैसे तो एकदम हरला का? नाही, थोडे थोडे करत सर्वच पैसे त्याने गमावले। आता काही जण म्हणतील शेअर मार्केट हे जुगार नाही। मी तर म्हणतो जुगारच आहे, कारण सर्वच ऑनलाईन जुगार किंवा शेअर मार्केट मध्ये सुरुवातीला नवीन माणसांना थोडे पैसे जिंकून दिले जातात, नंतर पुन्हा वसूल करतात, पुन्हा जिंकून दिले जातात, पुन्हा वसूल करतात। एक प्रकारचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या व्यक्तींना लुटले जाते। मग तो व्यक्ती गेलेले पैसे वसूल करण्यासाठी पुन्हा होते ते नव्हते सर्वच पैसे लावून टाकतो आणि पूर्ण कंगाल होतो, बर्बाद होतो। सध्या देशात IPL चे वारे जोरात चालू आहे आणि सोशल मीडियावर ड्रीम11 ऍप कडून लोकांनी 49 रुपयात थार, स्कॉर्पिओ गाड्या जिंकण्याच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत। आता मला सांगा, उदाहरण IPL पाहणाऱ्या लोकांची संख्या फक्त 20 कोटी आहे, त्याहीपेक्षा जास्तच असेल, फक्त 20च कोटी आहे असे आपण धरू। त्यापैकी जरी 1 कोटी लोकांनी या ड्रीम11 वर 49 रुपये लावले तरी सरासरी 50 कोटी रुपये ड्रीम11 चे होतात। आता पहा, अशा ड्रीम11 ने 10 ठार जरी वाटल्या ना तरी त्यांचा तोटा नाहीच। तोट्यात जातात, कंगाल होतात ते आपल्या सारखे सामान्य माणसे, शेतकरी वर्ग, सामान्य वर्ग या IPL चा खूप मोठा चाहता आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की आता तरी सुधरा आणि या जुगारी ऑनलाईन गेम वर ताबडतोब बंदी आणा। कंगाल होऊन व्यसनधीनतेकडे वळणाऱ्या तरुणांना वाचवता येईल, पर्यायाने परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येईल। धन्यवाद।